मी काय करतो, माझा इथून असा कान काढतो, थांबा मी कापतो, असा कान कापतो आणि इथं लावतो. आता मी काय केलो, एक वेव हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. वेलकम टू अवर चॅनल. मित्रांनो, आपण क्लास 9 ची सायन्सची महाराष्ट्र बोर्डची एक सिरीज सुरू केली आहे. त्यातला आपला स्टडी ऑफ साऊंड हा चॅप्टर सुरू आहे आणि आज बघूया आपण सेकंड लेक्चर. फर्स्ट लेक्चरमध्ये काय आपण बेसिक कॉन्सेप्ट शिकलो होतो, काही बेसिक कॉन्सेप्ट, आणि त्यानंतरचा आपला चॅप्टर हा आपण या लेक्चरमध्ये स्टार्ट करू. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक ऑफ वेव्ह बघायची आहे, म्हणजे वेव्हची काही कॅरेक्टरिस्टिक राहते. सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे आपली वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय होते, वेव्हची लेंथ, एका वेव्हची लेंथ किती आहे ते सगळ्यात आधी बघू आपण. आता वेव्हलेंथला आपण रिप्रेझेंट करतो उलटा वायने. हा उलटा वाय म्हणजे होते लॅम्बडा, शेबडा नाही, हा काय होते लॅम्बडा. बघा मग आता वेव्हलेंथ म्हणजे काय होते. आता समजा का एक वेव्ह निघली, हा आता इथून सरळ पॉइंट आहे. हे वेव्ह जी अशी वरपर्यंत गेली, अजून इथपर्यंत आली, अशी खालीपर्यंत गेली ना अजून आपल्या जागेवर आली, अशी वर गेली, खाली गेली ना अजून आपल्या जागेवर आली, तेव्हा म्हणू शकतो का एक वेव्ह कंप्लीट झाली. अशी फक्त वर जाऊन खाली आली तर त्याला आपण एक वेव्ह कंप्लीट झाली नाही म्हणू शकत. ज्या पॉइंट वरून निघत आहे, जेवढा वर गेली तेवढ्या ते खाली बी गेली पाहिजे ना, मग आपल्या जागेवर आली तर त्याला म्हणतो आपण एक वेव्ह कंप्लीट झाली. यालाच म्हणतो आपण वेव्हलेंथ. आता हा इथून जो डिस्टन्स आहे यालाच म्हणतो आपण एक ऑसिलेशन. वन वेव्ह म्हणजे काय होते, वन ऑसिलेशन. आणि हा एवढा जो डिस्टन्स आहे यालाच म्हणतो आपण वेव्हलेंथ, आणि त्याला रिप्रेझेंट करतो आपण लॅम्बडानं. आता समजा का आपण, मला असं नाही घ्यायचं या पॉईंट पासून मला स्टार्ट नाही करायचं, मला आता दुसरीकडून कुठेतरी स्टार्ट करायचं. या वेव्हला मी लंबा करून टाकलो, वाढवून टाकलो. पहा मग आता समजा का एक कॉम्प्रेशन पासून दुसऱ्या कॉम्प्रेशन आपण पाहिलो होतो, तिथं वेव्हचे असे जवळ 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 राहते त्याला म्हणतो आपण कॉम्प्रेशन. वेव्हचे असे पार्टिकल दूर 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 राहते त्याला म्हणतो आपण रेरिफॅक्शन. आता कॉम्प्रेशन म्हणजे काय होते, हा वरचा पार्ट, हा वरचा पार्ट, याला म्हणू शकतो आपण कॉम्प्रेशन. पहा मग आता हा वरचा पार्ट म्हणजे कॉम्प्रेशन झाला, हा इथला पार्ट म्हणजे कॉम्प्रेशन झाला. आता हे जे वेव्ह आहे वरतून निघली मग कुठपर्यंत यायला पाहिजे, वरतच यायला पाहिजे. इथून निघाली, हे अशी खालीपर्यंत गेली, अजून इथपर्यंत आली, याले म्हणू शकतो वन कॉम्प्रेशन पासून वन कॉम्प्रेस पर्यंत डिस्टन्स म्हणजे होते आपला वेव्हलेंथ, हा होते आपला लॅम्बडा. किंवा मला समजा का असं नाही म्हणायचं आहे, मला रेरिफॅक्शन मध्ये घ्यायचं आहे. रेरिफॅक्शन म्हणजे काय होते, खालचा, इथून घेईन मी इथपर्यंत समजा. आता पहा, इथून इथपर्यंत घेतलो म्हणजे काय केलो, हे वेव्ह जे आहे इथं थोडस आपण याला असं एक्सटेंड करून टाकू. हे जे वेव्ह आहे हे इथून निघाली, इथून आपल्या 0 पर्यंत गेली, अशी वरपर्यंत गेली, अजून खाली आली 0 पर्यंत, अजून एकदम खाली, जिथून निघली तिथपर्यंतच पोहोचली. हा एवढा डिस्टन्स जो आहे यालाही म्हणू शकतो मी वेव्हलेंथ, यालाही म्हणू शकतो मी लॅम्बडा. म्हणजे वेव्हलेंथची डेफिनेशन काय होऊ शकते, डिस्टन्स बिटवीन फर्स्ट कॉम्प्रेशन, याला आपण क्रेस्ट पण म्हणतो बरं, आठवण असेल तर. डिस्टन्स बिटवीन फर्स्ट क्रेस्ट टू नेक्स्ट क्रेस्ट, किंवा याला काय म्हणतो आपण, त्याला क्रेस्ट म्हणलो होतो वरच्याले, तर खालच्याले काय म्हटलं होतं आपण, ट्रफ. डिस्टन्स बिटवीन फर्स्ट ट्रफ टू सेकंड ट्रफ याला म्हणू शकतो, किंवा सेकंड किंवा नेक्स्ट ट्रफ याला म्हणू शकतो आपण वेव्हलेंथ. डिस्टन्स, हा दिसत नसेल दुसरा, डिस्टन्स बिटवीन फर्स्ट क्रेस्ट, क्रेस्ट म्हणा किंवा ट्रफ म्हणा, टू नेक्स्ट क्रेस्ट, क्रेस्ट म्हणा किंवा ट्रफ म्हणा, याला म्हणू शकतो आपण वेव्हलेंथ. एका क्रस्ट पासून किंवा ट्रफ पासून दुसऱ्या क्रस्ट किंवा ट्रफ पर्यंत, किंवा एका कॉम्प्रेशन पासून दुसऱ्या कॉम्प्रेशन पर्यंत, एका रेरिफॅक्शन पासून तर दुसऱ्या रेरिफॅक्शन पर्यंत जेवढा डिस्टन्स राहील, अंतर राहील, त्याला म्हणतो आपण वेव्हलेंथ. आता पहा, एका कॉम्प्रेशन पासून दुसऱ्या कॉम्प्रेशन पर्यंतचा डिस्टन्स म्हणजेच काय होते आपला वेव्हलेंथ, याला म्हणतो आपण लॅम्बडा. हा पार्टिकल दूर दूर आहे म्हणजे याला म्हणतो आपण रेरिफॅक्शन. एका रेरिफॅक्शन पासून दुसऱ्या रेरिफॅक्शन पर्यंतचा डिस्टन्स याला काय म्हणतो आपण लॅम्बडा. लॅम्बडास म्हणजे काय होते आपली वेव्हलेंथ. याच्यावरून आपण डेफिनेशन म्हणू शकतो, डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह कॉम्प्रेशन और टू कॉन्सिक्युटिव्ह रेरिफॅक्शन इज कॉल्ड वेव्हलेंथ. एका कॉम्प्रेशन पासून दुसऱ्या कॉम्प्रेशन किंवा एका रेरिफॅक्शन पासून दुसऱ्या रेरिफॅक्शन पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे काय होते आपली वेव्हलेंथ. आणि आपण हे मेजर कशाने करतो, तर मेजर करतो आपण मीटर मध्ये. वेव्ह लेंथ आहे, डिस्टन्स आहे तो, म्हणून आपण याला कशामध्ये मेजर करणार आहोत, मीटर मध्ये. डिस्टन्स आपण कशात मोजतो, मीटर मध्ये.
आता दुसरा आपला एक बेसिक कॉन्सेप्ट आहे, तो आहे आपला अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय होते, वेव्ह जे आहेत किती वरपर्यंत गेली किंवा किती खालीपर्यंत गेली. आता हे जे वेव्ह दिसत आहे, या 0 पासून हे एवढ्या वरपर्यंत गेली, या 0 पासून हे एवढ्या खालीपर्यंत गेली, यालाच म्हणतो आपण अँप्लिट्यूड. पहा मग आता हे किती वरपर्यंत गेली, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स, यालाच म्हणू शकतो आपण अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडला आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल ए ने. वेव्हलेंथले झुकेगा नाही, पुसेगा नाही, लॅम्बडा शेंबडा नाही. आता पहा, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ प्रेशर और डेन्सिटी इज कॉल्ड अँप्लिट्यूड. हे व्हॅल्यू कशाची असेल, प्रेशर किंवा डेन्सिटीची, म्हणजे जेवढ्या वरपर्यंत वेव्ह गेली, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ वेव्ह इज कॉल्ड अँप्लिट्यूड, असं पण आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आपला बेसिक कॉन्सेप्ट आहे, तो आहे आपला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला आपण रिप्रेझेंट करतो न्यू ने. हा सिम्बॉल जो आहे व्हीच्या मधातल्या सारखा, व्ही आणि यू च्या मधातल्या सारखा, याला म्हणतो आपण न्यू. आता पहा, मी काय करतो, माझा इथून असं कान काढतो, मी कापतो, कान कापतो आणि इथं लावतो. आता मी काय केलो, एक वेव्ह पाठवलं इथून, टाइम थोडासा फिक्स केलो मी, पटकन एका सेकंड मध्ये एक वेव्ह पाठवतो, या कानामध्ये एक वेव्ह पाठवतो. पहा मग आता हे वेव्ह गेली, एकच कम्प्लीट होत आहे. पहा, इथून अशी इथपर्यंत गेली, तर हे वेव्ह आहे आपली 1 हर्ट्झची. एकच वेव्ह आहे म्हणून 1 हर्ट्झ म्हणू आपण. दुसरा 1 सेकंड मध्ये समजा का गेली. दुसरा आता माझा दुसरा कान कापतो आणि इथं ठेवलो समजा. इथून आपण का केलो, आता एक वेव्ह पाठवलो, तेवढाच टाइम एका सेकंड मध्ये, पण थोडीशी फास्ट वाली वेव्ह गेली. पहा मग आता फास्ट वाली वेव्ह गेली, इथं पहा, हे इथून इथपर्यंत 1, 2 आणि हे 3 वेव्ह गेले, म्हणजे किती हर्ट्झ असेल तिची फ्रिक्वेन्सी, 3 हर्ट्झ. पहा मग आता, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज डिफाईन ॲज नंबर ऑफ कम्प्लीट ऑसिलेशन ऑफ पर सेकंड. नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड, याला तुम्ही इझिली असं लक्षात ठेवू शकता, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. यालाच काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड, एका सेकंड मध्ये किती वेव्ह जात आहे, किंवा नंबर ऑफ वेव्ह पर सेकंड बी म्हणू शकतो. एका सेकंड मध्ये किती वेव्ह जात आहे त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. जो फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण रिप्रेझेंट, किंवा त्याचा युनिट जो आहे तो आहे आपला हर्ट्झ. काय त्याचा युनिट, हर्ट्झ. रिप्रेझेंट कशाने करतो आपण, या न्यू न, आणि युनिट काय त्याचा, हर्ट्झ. त्यानंतरचा अजून एक आपला थोडासा कॉन्सेप्ट आहे बेसिक वाला, तो आहे आपला टाइम पिरियड. आता हा टाइम पिरियड म्हणजे काय होते, टाइम पिरियडला आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल टी न. पहा मग आता, टाइम टेकन फॉर वन कम्प्लीट ऑसिलेशन इज कॉल्ड टाइम पिरियड. आता हे एवढा तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही. टाइम टेकन टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, एक वेव्ह कम्प्लीट करण्यासाठी किती टाइम लागत आहे त्यालाच म्हणतो आपण टाइम पिरियड. पहा मग आता, हा पुन्हा एक माझ्या कानाला मगाशीचा, इथं समजा का मी एक वेव्ह पाठवतो. पहा मग आता ते कशी गेली, दिसता इथं वेव्ह, हे पटकन चालली गेली. याला किती टाइम लागला असेल सांगा बरं झाले. सपोज मी कन्सिडर करतो का याला लागला 0.2 सेकंड. आता माझा दुसरा कान मी ठेवलो होतो, दुसऱ्या कानामध्ये एक वेव्ह गेली, सिंगल वेव्ह, एकच वेव्ह. आता ते पहा कशी गेली, हळूहळू जात. पहा आता इथं दिसेल तुम्हाला, कशी जाता, हे हळूहळू हळूहळू जात कानामध्ये, हळूहळू गेली. इले समजा किती टाइम लागला, तर इले लागला समजा का 0.5 सेकंड. आता एक वेव्ह झाली 0.2 सेकंड लागला, एक वेव्ह झाले 0.5 सेकंड लागला. म्हणजे एक वेव्ह कम्प्लीट व्हासाठी, एक ऑसिलेशन कम्प्लीट व्हासाठी जेवढा टाइम लागते त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. ठीक आहे, का म्हणतो त्याला आपण टाइम पिरियड. आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता, बेसिक झाला आहे आपला. त्यानंतर रिलेशन बिटवीन वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ मधला का रिलेशन आहे ते आता आपल्याला समजायचं आहे. पहा आता, आपल्याला माहित आहे वेलोसिटीचा जो फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटलेस आपण एक प्रकारचा डिस्टन्स म्हणू शकतो. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता वेलोसिटी, डिस्टन्स, एक वेव्हचा डिस्टन्स, एक वेव्ह कंप्लीट करायला समजा एका कॉम्प्रेशन पासून दुसऱ्या कॉम्प्रेशन पर्यंतचा डिस्टन्स, त्यालाच का म्हणतो आपण वेव्हलेंथ. डिस्टन्सच्या जागी आपण का घेऊ शकतो, वेव्हलेंथ. पहा आता, डिस्टन्स हा इथून इथपर्यंत, मग डिस्टन्सच्या जागी घेऊन आपण वेव्हलेंथ. टाइम, एक वेव्ह कंप्लीट करण्यासाठी जेवढा टाइम लागते त्याला काय म्हणतो आपण टाइम पिरियड. मग या टाइमच्या जागी का घेऊन आपण टाइम पिरियड. वेव्हलेंथचा सिम्बॉल काय आपला, लॅम्बडा. पहिले वेलोसिटीचा सिम्बॉल काय, व्ही. वेव्हलेंथचा सिम्बॉल काय आपला, लॅम्बडा. टाइम पिरियडचा सिम्बॉल काय, कॅपिटल टी. मग इथे लिहिलो आपण कॅपिटल टी. मग याच्यावरून आपला एक रिलेशन बनला का व्ही इज इक्वल टू लॅम्बडा बाय टी. आता
टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये बी एक रिलेशन आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t. फ्रिक्वेन्सी न्यू इज इक्वल टू काय होते 1/t. आता समजा का याला आपण समजा का थोडा चेंज केलो. पहा आता v इज इक्वल टू लॅम्बडा. याला समजा का आपण मल्टिप्लाय मध्ये लिहितो तर याला आपण 1/t असा लिहू शकतो. म्हणजे काय होईल v इज इक्वल टू लॅम्बडा इंटू 1/t म्हणजे काय होते न्यू. मग असा लिहू शकतो. याला समोर लिहिलं त्याला मागे लिहिलं तर काय होईल आपला v इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. हा जो आहे हा आपला वेलोसिटी आणि फ्रिक्वेन्सी. पहा आता वेलोसिटी आणि फ्रिक्वेन्सी मधला हा झाला आपला रिलेशन. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय होते 1/t. आपण समजा पुट केलो तर v इज इक्वल टू काय होईल आपला न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. याच्यावरून आपला एक फॉर्म्युला बनला स्पीड किंवा वेलोसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. का बनला आपला फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. हा फॉर्म्युला तुम्ही चांगला लक्षात ठेवा. तुम्हाला हा विचारू शकते एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर आपला एक एम्प्लिट्यूड जर वाढला तर का होईल, एम्प्लिट्यूड कमी झाला तर काय होईल ते बी थोडंसं पाहून घेऊन. समजा का आता एम्प्लिट्यूड एक वेव्ह आहे. पहा आता इथं दिसत असेल हे वेव्ह आहे अशी 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 जात आहे. हे वाय अशी 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 अशी. पहा टाइम पिरियड जो आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स वेव्हलेंथचा जर डिस्टन्स पाहिलं तुम्ही हा एवढा डिस्टन्स आणि हा एवढा डिस्टन्स सेम आहे. डिस्टन्स सेम आहे पण हे जे एम्प्लिट्यूड आहे हे काय होत आहे चेंज होत आहे. एम्प्लिट्यूड जर कमी झाला तर तुमचा साऊंड जो आहे तो बी कमी होईल. एम्प्लिट्यूड जर वाढला तर आवाज जो आहे लाऊडनेस जे आहे ते काय होईल जास्त होईल. आता पहा मी माझा एम्प्लिट्यूड कमी करतो तर तुम्हाला आवाज बी जो आहे तो कसा येतो हळू येत आहे. आता मी माझा एम्प्लिट्यूड जो आहे तो वाढवतो. माझा एम्प्लिट्यूड वाढवतो तर तुम्हाला आवाज बी कसा येत आहे जास्त येत आहे. लाऊडनेस जे आहे ते कशावर डिपेंड करते एम्प्लिट्यूडवर.